कर्मवीर अण्णांची 137वी जयंतीचा सभेचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने साजरा करत आहोत। या प्रसंगी प्रास्ताविक फक्त मी करणार आहे, जास्त वेळ पण घेणार नाही, कारण का सन्माननीय अतिथी आणि त्यांचे बहुमोल विचार आपल्या सर्वांना ऐकायचे। परंतु प्रास्ताविक करणं हा कुठल्याही सभेचा एक अविभाज्य घटक असतो आणि विद्यालयाविषयी मी थोडक्यात आपणास माहिती करून देत आहे। बहुजनांसाठी रंजल्या गाजल्यासाठी शैक्षणिक प्रभावापासून दूर असलेल्या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या शैक्षणिक संकुलापैकी न्यू इंग्लिश स्कूल भोसरी हे वटवृक्षाचे एक छोटेसे रोपटे आहे। या विद्यालयाची स्थापना 11 जानेवारी 1995 रोजी झालेली आहे। भोसरी गावामध्ये प्रचंड प्रमाणात फी आकारून शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा आणि संस्था आहेत, परंतु समाजातील प्रत्येक स्तरातील जाती धर्म पंथ हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अत्यंत कमी फीज मध्ये अत्यंत कमी फीज मध्ये गोरगरिबांच्या मुलांना परवडणारे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाची उभारणी करण्यात आली। शाखा विकासामध्ये अनेक मान्यवरांचे योगदान आहे। सुरुवातीची शाळा समितीचे सदस्य श्री दामोदर रामचंद्र गव्हाणे साहेब यांच्या प्रयत्नातून भाडे तत्वाच्या इमारतीत हे विद्यालय सुरू झाले। श्री सुदाम धोंडे व शिंदे यांनी विद्यार्थी मिळवणी व त्या बाबतीत चांगल्या प्रकारचे सहकार्य केले। त्यात आपल्या विद्यालयाचे पश्चिम विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य सुद्धा आहेत। एशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे आणि ही संस्थेची जी सुरुवात अण्णांनी केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण द्यावं या हेतूने अण्णांनी संस्थेची सुरुवात केली आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात या संस्थेचा विस्तार झालेला आहे आणि अण्णांचा हा जो काही इतिहास आहे हा अतिशय प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेक शिक्षण संस्था नंतरच्या काळामध्ये उभ्या राहिल्या, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि इतर संस्थांमध्ये संस्था व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरू नाही केली। अण्णांनी ही लोकहितासाठी सर्वसामान्य माणसांसाठी ही सुरू केलेली संस्था आज जगभरामध्ये रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाऊन काम करताना दिसतात। कुठल्याही सरकारी कार्यालयात जा, कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये जा, त्या प्रत्येक ठिकाणी रयत शिक्षण संस्थेत शिकलेला विद्यार्थी तुम्हाला अतिशय महत्वाच्या पदावर काम करताना दिसतो आणि हे सगळं जे काम आहे ते अण्णांच्यामुळे झालंय। नंतरच्या काळामध्ये रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे। शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे। धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।
वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन फाला पडतो आहे, रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून माझ्या सुद्धा, त्यामुळे त्यांची नावं कुणालाच माहिती नाहीत. मी सुद्धा खापर पंजोबाच्या पुढे गेलो किंवा त्यांच्या पुढे जर जायचं म्हटलं तर मला शासनाची वंशावळ काढावं लागेल. मला ती नावं आठवणार नाही किंवा सांगता येणार नाही. तुमच्यासारखेच माझी परिस्थिती आहे, बरोबर की नाही. मग आता नातेवाईक काय करतात रे आपल्याला. तुम्ही शाळेत येता आहे की नाही, आई वडील काय करतात, तुमची काळजी घेतात का नाही. तुमची काळजी घेतात, तुम्हाला डबा बनवून देतात, तुम्हाला शिक्षणासाठी काय हवं नको ते विचारतात का नाही, आणि काळजी घेतात. म्हणजे मग आपले जे नातेवाईक आहेत, मग आणखी आता मी तुम्हाला नातेवाईक सांगतो बरं का आपले. म्हणजे मला बघा माझे नातेवाईक आहे ते खापर पंजोबा पासून माझे नातेवाईक मला आठवत आहे. सांगू का नावं बघा, आणि ते तुमचे पण नातेवाईक असणार आहे ना. माझे खापर पणजोबा छत्रपती शहाजीराजे भोसले, माझे खापर पणजी राजमाता जिजाऊ, माझे खापर पणजोबा छत्रपती शिवाजी महाराज, माझे पणजोबा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माझे आजोबा छत्रपती शाहू महाराज, माझे बाबा म्हणता येईल, बाप म्हणता येईल, वडील म्हणता येईल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तिचे सगळे समाज सुधारक आहेत.